अगं फोडते का काय ती? हा काय धडा 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 लावलंय तू उगीच काय करायला लागली? मटकीची डाळ. हो का शाळेतनं आली आहे भूक लागली. शाळेतनं आली करून ठेवते स्वयंपाक पाणी. हा काय सुद्धा केलं नाही मलाच करायला लावलं. होय का? मग चपात्या कोण तुझ्या आईनं केल्या? आम्हा माझ्या आईने केलं ते. आणि तुला डोळा आलता गेला. गेला का? तिकडं आहे की थोडा. असू दे ते कान तेवढं चालतं. कांद्याचा हात लावू नको तेलकट हात लावू नको. तर बघा हे ना लागले मटकीची डाळ करायला. इकडं कांदा चिरून तिनंच घेतलाय. किती 3 का 4 कांदा चिरलं. मटकी डाळ प्लेटमध्ये घ्यायची आणि मग टाकायची असती बाळा बरं का बाळा. कांद्याचं वासले भारी येते बघा. कांदे चटणी तर 1 नंबर होत असते असं मला वाटतंय. ही मटकीची डाळ कोणाकोणाला आवडते मटकी डाळ कमेंटमध्ये सांगा. आणि कसं आहे माहिती का सिटीत असली डाळ मिळत नाही. पॉलिश केलेली डाळ मिळते. इकडं आमच्या अकलूजमध्ये बिना पॉलिश केलेली डाळ आहे. हे बघू शकता तुम्ही. डाळ मटकीची डाळ बघितलं वासले भारी येते. आणि आता उन्हाळा चालू होतोय त्याच्यामुळं मटकीच्या डाळीचे सांडगे 1 नंबर. कुणाकोणाला आवडते मटकी डाळी सांडगे? तुला आवडतात ग? मला तेलात भाजून आवडतात खायला. लय छान लागतात बघा. तर चला मॅडम करता येत आता. पण ह्या पोरीला तुम्ही कुठं बघितले का? का ह्या पोरीला इथंच बघितलंय किचनमध्ये. नेहाच्या किचनमध्ये ह्या पोरीला तुम्ही बघितलेलं आहे. नाही का? कुठं बघितलंय मग? काय हॉटेलमध्ये आचार्य म्हणून कामाला लागली आहे तू? होय का? हळद टाकले मीठ टाकले. आता छोटणी टाकायची. छोटणी होय मग नात करते काय? येत म्हणजे येत कसं नसते. सगळं येत असते. 2 दांडकी बसली का नाही सगळं येत नाही वय. बर चटणी टाकली बघा आता एवढी बस नाही का? बघा लेकराला डोळा आलाय तरी लेकरू करते काम. पण लेकरूच म्हणलं माझे मीच करते डाळ मग मला काय करायचं? अगं बाई बघा इतके दिवस तुला कोणी काय गावातली माणसं आणून खाऊ घालत होती का? होय का? डब मेस मधलं हुशार प्राणी. आणि म्हणे हिनं कधी करणार 6 महिन्यानं, मी कधी खाणार वर्षानं. जमतंय की बोलायला? होय कुठनं शिकली ग एवढं चुरू बोलायला? हिला थांबावं. कॅमेरा बंद केलं का नाही ह्याच्यावर बघते जरा. कॅमेऱ्याच्या समोर हाणत नाही तिला. कॅमेऱ्याच्या पाठीमागे हाणते. होय मटकीच्या डाळी टाकलेलं आहे मॅडमने पाणी. एकदम सोपी साधी एकदम पद्धत आहे बघा. छान होती भाजी. शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडंसं आणि अंड्याच्या भाजीसारखं वास यायला लागलाय बघा मटकी डाळीचं. कोणी शेवटी कोणी केली? संपलंय काय तुझ्यापासलं कूट? एवढंच टाकलंय. ओके थोडंसं पाणी टाका आणखीन जरा खाली. ह्याला मिक्स करायचं. थोडंसं पाणी वतायचं आणि 5 मिनिटं झाकून ठेवायचं. मटकी डाळ आपली रेडी. रेडी मैसान. हाँ ओके हो गया. अभी जहाँ होने के बाद तुमको बताती मैं. ओय हे असं का व्हायला लागलंय? इकडं जरा थोडंसं दुर्लक्ष केलं तर दुर्घटना घड रही है. इधर देखो. काय नाही दुर्घटना. चिंगू सोनी एवढं तेल टाकलं ते शेंगदाणा तळायला लागली पोरगी. शेंगदाणे त्याच्या मटकीच्या डाळी संग खायला. चटका तर लय हो लय चटका. लय म्हणजे आकरीत चटका. आणि मलाच म्हणते तू मलाच खायचं नाद आहे चटका चटक्याचं. होय ना मावशी आणि लेकीला. अगं बाई मावशी तुला काय म्हणते? मस्ती नो मस्ती. मावशी तुला बोलते बघा आता बघा.
नाही काय बोलत नाही तिला, परत बघते आता तुला. आता बघा शेंगदाणं मस्त भाजून आपलं तळून घेतले तर येईन. लय पण तेल नको म्हणलं. थांब थांब थांब. हां का ह्याच्यावर टाकायचं मीठ मस्त. अगं करपाय लागलं घे पटापटा. शेंगदाण्यावर टाकलं की ना मीठ आता मस्त असं. आणि इकडं आपली डाळ पण तयार झाली बघा मटकीची. तर आता आमच्या मॅडम घेतील खायला. काय टेस्ट नाही तुझं तू खा, तुझं काय हरकत नाही, तुझं तू खाऊ शकतो. लगेच ताट रेडी पण का बाई. गॅस कोण माझा पप्पा बंद करायचा होय. पांडुरंग शिंदे बंद करायचा आहे नाही का. घ्या मग चला. ओके असं रेसिपी झालेली आहे मटकीच्या डाळीची. बघू शकता तुम्ही. एकदम छान एकदम सोप्या पद्धतीनं लहान लेकरं पण तुमची खाऊ शकतात. ते दुर्घटना घटी दुर्लक्ष हटी दुर्घटना घटी असं काहीतरी झालंय. तर चला मॅडम घ्यायला लागले ते जेवून. आम्ही पण जेवण करून घेतो. आणि साध्या सोप्या पद्धतीनं कोण हॉस्टेलच्या मुले असतील तर तुम्ही आमच्या अनन्याची रेसिपी बघून तुम्ही करू शकता. ओके साध्या सोप्या पद्धतीनं 5 मिनिटात. चला बाय बाय.